तर हजारो मुलांना नोकऱ्या नाही आहेत, तुम्हाला इथं पहिल्यांदा नोकरी मिळाली, जॉब मिळाल्या, ह्याच्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. एवढ्या ब्रँचेस, आता 24 ब्रँचेस आहेत. काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्या अत्यंत जीवाचा कान करून मन लावून ऐकला आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केला. आमच्या घरी लाईट सुद्धा नव्हती. 5वी नंतर शेतात बांधलेलं जाणं, 8वी नंतर गौंड्याच्या हाताखाली प्रत्येक शनिवारी काम शोधून जाणं, 10वी नंतर दुधाच्या डेअरीमध्ये काम आणि 12वी नंतर डी फार्मसीचं शिक्षण घेत असताना मेडिकल स्टोअर मध्ये काम करता करता वयाच्या 18व्या वर्षी मी एक छोट्या मेडिकल स्टोअर मधनं सुरू केलेला प्रवास आज इथपर्यंत आलेला आहे. आज आमच्याकडून उद्योग समूहामध्ये साधारण 200 कर्मचारी आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो. मी बाय प्रोफेशनल फार्मासिस्ट आहे आणि मेडिकल मधनं सुरू झालेला प्रवास त्या लोकांच्या गरजा ओळखून आम्ही एक एक सोयी सुविधा देत कमी कालावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ग्रोथ घेतलेली आहे. आणि हा सगळा प्रवास म्हणजे अगदी माझ्याकडे कर्ज मिळवायचं म्हटलं तर बँकेला तारण द्यायला माझ्याकडे कुठलीही प्रॉपर्टी नाही, घर नाही, जागा नाही, जमीन नाही, शेत नाही, अशा स्थितीतनं 18व्या वर्षी सुरू केलेला व्यवसाय. आज माझ्या वय आता 36 आहे. या वयाच्या 36व्या वर्षी मी इथं जर पोहोचू शकत असेल तर आपल्या सर्वांमध्ये ती क्षमता असते, फक्त त्या क्षमतेची जाणीव आणि ओळख करून घ्यायची गरज असते. आता इथून पुढे जे 2-3 तास मी ते यशस्वी बँकिंगचं रहस्य सांगणार आहे. ह्या ऑर्गनायझेशनला फॅमटेक मल्टीस्टेटला मोठं करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये लाईफमध्ये एक चांगलं आदर्श जीवन कसं जगू शकता याचं पण तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. ऐकायला आवडेल सगळ्यांना? फक्त एकच स्पेसिफिक प्रोडक्ट गोल्ड लोन हा महत्वाचा विषय होता सकाळचा, पण इथनंच पुढचं जे ह्यात काही बरेचसे ट्रिक्स मी तुम्हाला देऊन जाणार आहे ज्या तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक स्टेपला तुम्हाला ते उपयोगाचे आहे. एक समृद्ध आणि यशस्वी जीवन जगण्यासाठी तुमच्याकडे काय नेमकं असायला पाहिजे हे तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे. कारण माझ्या जीवनाचा दिनक्रम थोडासा मी सांगून आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. की 800 करोड लोक दररोज झोपी जातात आणि त्यातले 30 लाख लोक सकाळी उठतच नाही, ती झोपेतच गायब झालेली असतात. सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी मी 5:30 वाजता जागा होतो त्यावेळी 3 मिनिटं मी बसून कृतज्ञता व्यक्त करतो की झोपेतनं जागे झाल्याबद्दल धन्यवाद. ईश्वराचा धन्यवाद मानायला पाहिजे. झोपायला एवढं बेड, गादी, उशी, चांगला बंगला दिला त्याबद्दल धन्यवाद. लगेच गरम पाणी मिळालं धन्यवाद. सकाळी मी योगा क्लासला जातो, खाली आल्या ड्रायव्हर जरी आमच्याकडे असला तरी गाडीला कापड मारूपर्यंत 25 वेळा मी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे आभारी आहे आभारी आहे म्हणतो. बिल्डिंग कडे बघून धन्यवाद मानतो. जाताना गाडीतून जाताना हे अफर्मेशन्स घे तुम्ही काय, थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी 10,000 crores. विचार करायला काय पैसे पडतात ते? विचारांचं शास्त्र एकदा तुम्हाला ते आज पण शिकवणार आहे की कसं तुम्ही मोठं होऊ शकता या गोष्टी. तर हा कृतज्ञता भाव तुम्ही सतत ठेवला. तुम्ही तुमच्या ब्रँच मध्ये सकाळी आल्यानंतर आमच्या सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये सगळ्या स्टाफ मध्ये दिवसाची सुरुवात ही एकदम हाय एनर्जी नव्हत्या, प्रार्थनेनं होत्या, काही अफर्मेशन्स घेऊन होत्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या अफर्मेशन आणि ती ऊर्जा प्रोड्यूस करून होत्या. एनर्जी ऑलवेज विन हा एक निसर्गाचा नियम आहे बघा. आता आमच्याकडे मॉल्स आहेत, आमच्यामध्ये मॉल्समध्ये सगळंच म्हणजे फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, 99 बाजार असं आमच्या मॉलचं कन्सेप्ट आहे. आता आमच्याकडे खेळणी पण आहे. एक बाप एक लहान मुलाला घेऊन मॉलमध्ये ज्यावेळी येतोय, आई वडील, मूल असते 3-4 वर्षाचं. आता ताकद तशी बापाची जास्त आहे की मुलाची जास्त आहे? बापाची जास्त आहे निश्चितपणे. पण तुम्ही एनर्जी जर बघितला, तुमच्या पण घरी लहान मुलं असतील, त्याला एखादं खेळणं ज्यावेळी पसंत पडतंय ते आई वडील किती पण सांगू देत त्याला की घरात तू लगेच मोडून टाकतो, त्याचा काय उपयोग नाही, घरात पोतं भरलेलं आहे, तरी पण त्याला पसंत पडलं तर ते एवढं रडतोय वरडतोय लोळतोय ते खेळणं ते शेवट. ताकद जरी बापाची जास्त असली, एनर्जी कुणाची आहे? जिंकतोय कोण? मग तेवढ्याच हाय उत्साहानं म्हणजे बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिटनं आपण सकाळी ब्रँच मध्ये येतोय काय. आणि ब्रँच मध्ये आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही पहिल्यांदा नमस्कार केला पाहिजे. फार पूर्वीच्या काळी तुमचं आजी किंवा पणजीच्या काळात जर बघितला, शेतकरी शेतात गेल्यावरून सुद्धा शेताच्या बाहेर चप्पल काढून ठेवून
ते नमस्कार करून मग शेतात एंट्री करत होता. ज्याच्यावर आपलं पोट पाणी चालतंय, ज्याच्यावर आपला पगार मिळतोय, जे आपले ग्राहक आहेत, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही कृतज्ञ राहायला पाहिजे. ती एक बॉन्डिंग तुमचं पाहिजे. तुम्ही त्याला नमस्कार करून आत गेलं पाहिजे, त्याला थँक्यू म्हटलं पाहिजे, धन्यवाद म्हटलं पाहिजे. आता बघा, माझ्याकडे अगोदर क्रेटा गाडी होती. क्रेटाला मी रोज 25 वेळा धन्यवाद म्हटल्यामुळे आता फॉर्च्युनर आले. म्हणजे तुम्ही जर कृतज्ञता व्यक्त केला, तुम्हाला मिळालेल्या गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञ राहिला, तर तुम्हाला आहे त्याच्यामध्ये भरपूर वाढ होत्या. आणि तुम्ही जर कृतज्ञ राहिला, लक्षात घ्या, तर आहे ते पण तुमच्याकडनं काढून घेतलं जाते. हा एक निसर्गाचा नियम आहे, लक्षात घ्या. हा एक निसर्गाचा नियम. म्हणजे यशस्वी बँकिंग करत असताना याचं पहिलं रहस्य आहे की तुम्ही नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, तुम्ही धन्यवाद मानलं पाहिजे. आणि चेअरमन सरांनी किंवा जे शरद देसाई साहेब आमच्या गावचे आहेत, त्यांनी अशी प्रशिक्षण हे भरपूर मोठा खर्च करून हे आयोजित केलं. का सांगावं, या तुमची पण डेव्हलपमेंट व्हावं असं त्यांना मनापासून वाटतंय. तुमची डेव्हलपमेंट व्हावं असं वाटणारे हे चेअरमन आहेत, म्हणून त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया. कारण हॅप्टिक मल्टीस्टेट मोठी झाली तर पगार कोणाचे वाढणार आहेत? मग ती मोठे होण्यासाठी आपण धडपड केलीच पाहिजे. आणि उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं, गोडीनं, प्रेमानं, तल्लीनं आणि मन लावून केला तर ते काम पण चांगलं होणार आहे आणि ते काम केल्याचा आनंद पण तुम्हाला मिळणार आहे. तल्लीन होऊन काम केला आनंद मिळतो की नाही आपल्याला? पण रडत खडत 100 कारणं सांगत, हे असं झालं नाही, ते तसं झालं नाही, हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, अडचणी सांगत काम तर आपल्याला करायलाच लागणार आहे. तुमच्या आयुष्यातला तेवढा वेळ तर तुम्ही दिलेलाच आहे. तर तुम्ही आनंदाने हसत हसत काम करायला काय अडचण आहे? तर बघूया आपण यशस्वी बँकिंगचं रहस्य काय आहे. तर यशस्वी बँकिंग हे कर्मचाऱ्यांच्या विक्री आणि संभाषण कौशल्यावर आहे. चांगलं विक्री कौशल्य, जनसंपर्काचा योग्य वापर, उत्तम संभाषण कौशल्य, निर्भीड स्वभाव असणारा व्यक्ती व्यवसायात कधीच अपयशी होऊ शकत नाही. तो कारण देत बसत नाही, लक्षात घ्या. यशस्वी बँकिंग जर करायचं असेल किंवा तुम्हाला लाईफ मध्ये सुद्धा यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं विक्री कौशल्य आणि संभाषण कौशल्य हे दोन तुमच्यामध्ये पहिल्यांदा असायला पाहिजे. आणि त्यासाठी दररोज तुम्ही अपडेट करत राहिलं पाहिजे स्वतःला. ज्ञान घेण्याच्या बऱ्याच माध्यम तुम्हाला आजूबाजूला सध्या उपलब्ध आहेत. मोबाईल बघा, दिवसातला 24 तासातला सरासरी भारतातला युथ 6 तास मोबाईल वापरतोय. पण त्या मोबाईलचा वापर तुम्ही ज्ञान घेण्यासाठी करता काय मनोरंजनासाठी करता हे तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा. व्हॉट्सअप, रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक यानं तुमची ग्रोथ होणार नाही, लक्षात घ्या. एक मिडल क्लास माणूस, त्याला सगळं गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, अमुक अमुक सगळं पाहिजे, परंतु त्याची मेहनत करायची तयारी नाही, काय नवीन शिकायची तयारी नाही, काय नवीन नॉलेज घ्यायची तयारी नाही. त्याला व्हॉट्सअप बघायला पाहिजे, इंस्टाग्राम बघायला पाहिजे, फेसबुक बघायला पाहिजे, टाइमपास पाहिजे, चैनी करायला पाहिजे. आणि एवढं करून पण त्याला श्रीमंत व्हायची इच्छा आहे त्याची नुसता. असं करून आपण श्रीमंत होऊ काय? ही शान आहे. सगळं शानपण माझ्याकडे आहे, सगळं घेऊनच मी जन्माला आलेलं आहे. मला काही शिकवण्याची मार्गदर्शनाची गरज नाही. तू मला शिकवू नकोस, तू मला शिकवू नकोस. पण हा खरं तर तुमचा गैरसमज असतोय. म्हणून मी काय म्हणतो की इतरांपेक्षा हुशार बनण्यावर फोकस करा, इतरांपेक्षा स्वतःला हुशार समजण्यावर नाही. आजूबाजूला तुम्ही जर बघितला, तुमच्या गावात, गल्लीत किंवा सगळीकडे बघितला, तर तुम्हाला तुमच्या जीवनातलं लक्ष मिळवण्यासाठी एक पहिला आणि महत्वाचं प्रिन्सिपल आहे ते कुठलं माहिती आहे? मला आजूबाजूला पण बघायला मिळते, इंसान हमेशा दूसरों को नीचा दिखाकर अपने आप को श्रेष्ठ साबित करने का आसान तरीका चाहता है. दूसरा जब छोटा हो गया तब वह अपने आप को ऊंचा महसूस करता है, इसलिए वह दूसरों की निंदा व आलोचना करने का मौका ढूंढते रहता है. यह अवगुण कई सारे दुश्मन पैदा कर देता है. इस अवगुण से दूर रहे.
यदि किसी की बुराई बतानी भी हो तो उसे उसकी अच्छाइयां पहले बताए और बाद में सकारात्मक शब्दों में बिना चोट पहुंचाए माफी मांगते हुए उसका मार्गदर्शन करे। इससे सामने वाला आपको अपना शुभचिंतक मानेगा और अपने आप को बदल देगा। त्यामुळं आजपासून आपण काय करायचं आहे, तुमचं किती ज्ञान आहे, तुम्ही किती डिग्री आहे, ह्या सगळ्यापेक्षा आपण नवीन आणि काय स्किल कुठलं डेव्हलप करू शकतो। सध्याची परिस्थिती बघितली तर स्किलला फार महत्त्व आहे लक्षात घ्या। म्हणजे जवळजवळ 36 प्रकारचं स्किल असते, म्हणजे कम्युनिकेशन स्किल, बरेचसे स्किल आहेत, 36 प्रकारचे स्किल आहेत। तुमच्यात किती त्यातले स्किल आहेत, त्यातून दररोज एक नवीन शिकण्यावर तुम्ही भर द्यायला पाहिजे। आणि हे तर सगळं युट्यूबवर अवेलेबलच आहे, बऱ्याचशा पुस्तकांवर आपलं। माझा दिनक्रम जो आहे एवढ्या वर्षात, आता हे जे मी माझं सक्सेस सांगितलं, पण मला लहानपणापासून टिपणं काढायची सवय आहे। मी कुणाचं पण व्याख्यान ऐकलं, रेडिओचे कार्यक्रम ऐकले, कुठला तर लेख वाचला तर त्यातल्या चांगल्या गोष्टी लिहून ठेवायच्या, टिपणं काढायची। सगळंच काय आपल्या लक्षात राहत नाही। आज सकाळपासून ट्रेनिंग झाली, उद्या विचारलं काय काय शिकवलं काय सांगता येत नाही, पण तेच तुमच्याकडे जर टिपणं असली तर तुम्हाला ते रिव्हिजन होते, लक्षात घ्या। तर माझ्या यशाचं रहस्यच हे आहे की जीवनात जो माणूस टिपणं काढू शकते तोच जीवनात यश टिकू शकते। त्यामुळे तुम्हाला लिहायची सवय पाहिजे, आज मी नवीन काय शिकलो। म्हणजे माझं सगळ्यात महत्त्वाचं दिनक्रम काय असतो माहितीये, सकाळी उठल्यानंतर माझा योगा क्लास झाल्यानंतर मी पहिल्यांदा टू डू लिस्ट बनवतो दिवसभराची। आज माझे 8-9 व्यवसाय आहेत, तर आज मला कुणाला भेटायचं आहे, आज मला कुणाला फोन करायचे आहे, आज मला काय लिहायचं आहे आणि आज मला काय वाचायचं आहे। आणि रात्री झोपताना मी दिवसभरात काय काय चांगली कामं झाली त्याची कृतज्ञता पहिल्यांदा व्यक्त करतो। त्यानंतर त्यातली कामं किती झाली, सकाळी जे मी लिहिले आहेत माझे 8 व्यवसायामध्ये माझी काय काय कामं आहेत आणि त्यातले काय काय कामं झालेली आहेत। आणि दिवसभरामध्ये पण तुमचं सुद्धा होत असेल बघा, ब्रँच मॅनेजर, सीईओ, तुम्ही जे काय आहेत, आता काय काम नाही म्हणून मोबाईल उघडून बसलं, 2 मिनिटं मोबाईल बघायचं म्हणून गेले की अर्धा तास वेळ गेलेला असतो। पण तसं मोबाईल हातात आला आणि मी लगेच तिथं सावध होतो, लगेच डायरी काढतो, अजून काय काम राहिलेलं आहे त्यातलं। आणि हेच यशाचं गुपित आहे, लक्षात घ्या। आपला प्रॉब्लेम कुठे आहे माहिती काय, ह्यो आला ह्याच्याबरोबर, त्यो आला त्याच्याबरोबर, रिझल्ट काहीच नाही। दिवसाच्या शेवटी रिझल्ट काहीच नाही। तुम्ही काम करायला एवढी मोठी टीम आहे, तुम्ही रिझल्ट काय देता, बॅलन्स शीट मध्ये किती फरक पडतोय हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या। तुम्ही परफॉर्मन्स द्यायला की नुसताच बॉडी घेऊन आलोय सर, काय उपयोग आहे काय? बॉडी, माइंड, हार्ट आणि स्पिरिटनं तुम्ही जर आला तर निश्चितच ऑर्गनायझेशन मोठं व्हायला वेळ लागणार नाही, लक्षात घ्या। तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, तुम्हाला ऑर्गनायझेशनला मोठं करायचं असेल सगळ्यात पहिल्यांदा टार्गेट तुम्ही घेतलं पाहिजे, ध्येय पाहिजे तुमच्या समोर। आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता तुम्ही तत्काळ कामाला लागायला पाहिजे। तुम्ही 8 तास किंवा 10 तास इथं जे जॉबला येता, तुम्ही तुमच्याच मनाला प्रश्न विचारून बघायचं, मी माझं 100% इथे दिलोय काय? मला तर असं वाटतंय की तुमच्या सगळ्यांमध्ये म्हणजे या विश्वात आणि ब्रह्मांडात जी प्रचंड शक्ती, ऊर्जा आणि सामर्थ्य आहे की नाही, ते तुमच्या आमच्या सर्वांमध्ये आहे, पण त्यातलं तुम्ही 10%च बाहेर काढलंय। शास्त्रज्ञ लोक मेंदूचा 5% भाग वापरतात, मग अजून एवढं बाकी आहे। फॅक्टिक मल्टीस्टेट कुठल्या कुठे जायला पाहिजे, भारतातली नंबर 1 मल्टीस्टेट व्हायला पाहिजे एवढ्या टीमवर। पण त्यासाठी काही गोष्टी नवीन शिकणं, आत्मसात करणं गरजेचं आहे। आतापर्यंत जे करत आलोय तेच इथनं पुढे करत राहिलं तर तेवढंच मिळणार आहे जेवढं आतापर्यंत मिळालंय। वेगळं काय तर पाहिजे, तर वेगळं काय तर आपल्याला करायला पाहिजे, वेगळं काय तर आपल्याला शिकायला पाहिजे, लक्षात घ्या। तर निश्चितपणानं बघूया आपण काय काय नवीन गोष्टी तुम्ही शिकायला पाहिजेत। आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय माहितीये का, मी जे मुद्दा इथे खाली एक वाक्य टाकलंय बघा, कोई भी काम हम खुशी के लिए करे या खुशी से करे। तुम्हाला काय वाटतंय? कोई भी काम हम खुशी के लिए करें या खुशी से करें, म्हणजे उगवणाऱ्या दिवसाचं उत्साहानं स्वागत करून तुमच्या वाट्याला आलेलं काम आवडीनं, गोडीनं, प्रेमानं, मन लावून, तल्लीन होऊन करायला पाहिजे। कोई भी दिन अच्छा या बुरा नहीं होता है, हम उसे अच्छा या बुरा बनाते।
पटतंय तुम्हाला? आज अमावस्या आहे, आज हे झालंय, आज काय मुहूर्त नाही, आज माझा राशी भविष्य असा आहे. अगर भगवान ने दिन बनाया है वो अच्छा ही है. ही सगळ्यात महत्वाची, अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे 4 प्रकारची लोक असतात बघा आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये. 4 प्रकारचे लोक असतात. एक मोमेंटम मेकर्स असतात, एक मोमेंटम टेकर्स असतात, एक मोमेंटम ब्रेकर्स असतात, आणि एक शेवटचे जे असतात की नाही ते मोमेंटम टेकर्स असे असतात. 4 प्रकारचे लोक. हे 4 प्रकारचे लोक म्हणजे प्रत्येक जणांचं वेगवेगळं असते. मेकर्स जे असतात ते काही ना काही नवीन आयडिया आणत असतात, काही ना काही नवीन क्रिएटिव्हिटी आणत असतात, वेगळ्या पद्धतीने कसा बिझनेस आणायचा ह्या विचार करत असतात. टेकर्स जे असतात ते तुरंत सुरू केले त्यात सहभागी होत असतात. आणि मोमेंटम फेकर्स जे असतात ते हृदयातूनच त्यांचं हे नसते, नुसता सगळेजण करायला म्हणून त्यांच्या बरोबर काम करायचं. आणि ब्रेकर्स जे असतात की नाही ते काय पण नवीन एक स्कीम आणले, लॉन्च केले, काम असं करूया, ह्यात बदल करूया, बदलाला ती माणसं तयार नसतात बघा. कशाला पाहिजे, चाललंय ते बरं चाललं नाही काय, हा हेच बरोबर आहे. म्हणजे बरीच लोक मार्केटला अशी पण असतात किंवा या ऑर्गनायझेशन मध्ये पण असतात की, किंवा तुम्ही सुद्धा तुमच्या वैयक्तिक जीवनात काही डिसिजन, निर्णय जे घेत असतात त्यात लोग आपके कॉन्फिडेंस का मर्डर करने का कॉन्ट्रैक्ट लेके घूम रहे हैं. अपने कॉन्फिडेंस का मर्डर मत होने देना. तुम्ही आता एखादा टार्गेट सांगितलं मी एवढे 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 हे करणार आहे, हे शक्य आहे का? ते आतापर्यंत कोण केले काय? हे असं होणं शक्यच नाही. हे असं सांगणारे एक प्रकारचे माणसं ऑर्गनायझेशन मध्ये असतात, यांच्यापासून त्याला सावध राहायला पाहिजे. नेहमी प्रभावी, तुमच्यापेक्षा हुशार आणि प्रभावी माणसाच्या संगतीमध्ये तुम्ही राहायला पाहिजे. कारण बघा माझे एक 7 मित्र जे आहेत ते दररोज 1 लाख रुपये इन्कम करणारे आहेत. एन्व्हायरमेंट मध्ये प्रचंड ताकद असते. म्हणजे संगतीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. माणसाला ज्या प्रमाणात चांगली किंवा वाईट संगत लावत्या त्याप्रमाणे त्याला इष्ट किंवा अनिष्ट विचारांची लागण होऊन त्याचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम त्याला भोगावं लागत असतात. सत्याचा साक्षात्कार घडवून देण्याचा किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य संगतीमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणून संगत धरण्यात माणसानं अत्यंत सावध असायला पाहिजे. तुमच्या 5 मित्रांकडे मोटरसायकल असली तर तुमच्याकडे मोटरसायकल असू शकते. अल्टो 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 अल्टो, मर्सिडीजचा विचार तिथं नसतोय. काय असतोय? 1 लाख रुपयाचं सेंट मारून गटारीच्या बाजूला गेलं तर गटारीचाच वास जास्त येतोय. एन्व्हायरमेंट मध्ये ताकद असते. तुमच्या आजूबाजूला माणसं कशी आहेत हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुम्ही प्रयत्नपूर्वक संगत बदलायला पाहिजे. म्हणजे लहानपणापासून मी हे प्रिन्सिपल पाळलेलं आहे. तुमचा मित्र एकतर ज्ञानानं मोठा पाहिजे, पैशानं मोठा पाहिजे, वयानं तर मोठा पाहिजे. तुमच्यासारख्या मित्रांच्या त्याच चर्चा हो. कॉलेजला असताना तर सांगायला, कॉलेजला असताना सुद्धा मी गुजर, मारवाडी, सिंधी लोकांच्या, व्यापारी लोकांच्या संगतीमध्ये राहायचो. तिथं त्यांच्या चर्चा ऐकायचो. माझा बहुतांश वेळ काम मागायला गेल्यानंतर मी कसं काम मागायचो माहितीये, कधीही लहानपणी मी पैशासाठी काम केलं नाही. लक्षात घ्या. लहान असताना मी ज्यावेळी शाळा शिकत होतो मला फक्त कामाची गरज होती. आम्ही 4-4 महिने मक्याच्या भाकरी खात होतो. आम्हाला पोटाला खायला सुद्धा मिळत नव्हतं. एवढ्या गरीब परिस्थितीतनं आम्ही मोठं झालेलं आहे. मी काम मागायला गेलो तर काय म्हणणार, त्यांनी ज्यावेळी मला पगार किती विचारणार त्यावेळी मी काय म्हणणार, सर मला तुम्ही काम द्या, तुम्ही मला काम द्या, माझं काम बघा पहिल्यांदा आणि तुम्ही किती द्यायचं द्या. कोण कामाला ठेवून घेतील की नाही तुम्हाला? मग असं आपण किती जण म्हणतोय. आलं की पहिल्यांदा आत्ता कसं माहिती काय सध्याची परिस्थिती, पगार किती, काम किती हे सांगत नाही, पगार किती पहिला प्रश्न. तर त्यावेळी मी शिकण्यासाठी काम केलं, पैशासाठी काम केलं नाही. कारण तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही काम करता त्यावेळी तुम्हाला तिथं 2 प्रकारे परतावा मिळत असतो. एक म्हणजे तिथं मिळणारा पगार आणि दुसरं म्हणजे तिथं शिकायला तुम्हाला काही गोष्टी मिळतात. हे 2 प्रकारे परतावा मिळत असतोय ना. मग सुरुवातीला मिळेल ते काम आणि मिळेल ते दाम घेऊन तुम्ही काम केला तर काही कालांतरानं अशी वेळ येईल तुम्ही मागाल ते दाम आणि तुम्ही म्हणाल ते काम करायला लोक तयार होतील. लक्षात घ्या.
होतील की नाही? मालक ह्या भावनेनं, ही संस्था माझी आहे ह्या भावनेनं जी माणसं काम करतात की नाही ती पुढे जाऊन मालक होतात. मी पण मेडिकल स्टोअर मध्ये काम करायचो डी फार्मसीला ऍडमिशन घेतल्यानंतर. त्यावेळी इतकं प्रामाणिकपणे काम करायचो मी आणि इतकं मन लावून काम करायचो आणि सगळं पूर्ण माझ्या हातात असताना सुद्धा मी 1 रुपयाचा सुद्धा फ्रॉड केला नाही. किंवा 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये ते तुमच्या आयुष्याला पुरलेले नसतात. पण विश्वास हा असा पक्षी आहे जो एकदा उडाला की परत बसतो. मग प्रामाणिकपणा आणि विश्वास ह्या 2 गोष्टी अशा आहेत की त्या 2 गोष्टी जर तुम्ही तुमच्यामध्ये उतरवला तर तुम्ही जीवनात कधी तुम्हाला कुठली गोष्ट कमी पडत नाही. लक्षात घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रामाणिकपणामुळे माणूस जीवनात किती टॉपला जाऊ शकतो. एक युट्यूबला सर्च करा तुम्ही, अग्रवाल पॅकर्स अँड मूव्हर्स नावाची एक कंपनी आहे. ती घरं शिफ्ट करायचं काम करते. म्हणजे सांगोल्यामधनं तुम्ही जर पुण्याला राहायला जाणार असाल तर तुमचं घर पूर्ण सगळं साहित्य भरून तिथं तुमच्या नवीन फ्लॅटवर सगळं रेडीमेड मांडणी करून द्यायचं काम त्या कंपनीचं आहे. त्या कंपनीमध्ये 5000 लोक काम करतात. त्या कंपनीचे मालक आहेत अग्रवाल नावाचे. ते अग्रवाल हे आर्मी मधून रिटायर्ड झालेले व्यक्ती आहे. आर्मी मधून 15 वर्ष नोकरी करून ते ती कंपनीची त्यांनी सुरुवात केल्या. त्यामध्ये 4000 लोकांना त्यांनी काम दिले. पॅकर्स अँड मूव्हर्स. त्यांची एक लहानपणीची गोष्ट आहे की प्रामाणिकपणामुळे माणूस कुठे जाऊ शकतो. तर बघा, अग्रवाल हे ज्यावेळी शाळेत जात होते त्यांचं वय 12 वर्ष होतं आणि बाजूच्याच गावामध्ये एक सर्कस आलेली होती आणि 2 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला कॉन्ट्रीब्युशन गुरुजीने आणायला सांगितलेलं होतं. अग्रवालनी 2 रुपये भरले. ते सर्कस बघायला गेले. परंतु तिथं काय होतं की 10 वर्षाच्या आतल्या मुलाला तिकीट नव्हतं आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलाला फक्त तिकीट होतं. गुरुजीने काय अग्रवालला सांगितलं, अग्रवाल तू तब्येतीनं बारीक आहेस, उंचीनं कमी आहेस, तुझं वय 10 पेक्षा कमी वाटतंय, तुझं काही तिकीट घ्यायला नको असं म्हटलं आणि गुरुजींनी आत पाठवलं. तर सगळी मुलं आत गेल्यानंतर अग्रवाल एकटेच बाहेर येऊन बसले. अग्रवाल एकटेच बाहेर आले, मग गुरुजी पण बाहेर आले त्यांच्यासोबत. अग्रवालला विचारलं, तू का बाहेर आलास? तर गुरुजी, तुम्ही जरी मला म्हणत असला तर माझं वय 12 वर्ष आहे आणि मी 2 रुपये पण भरलेले आहेत. तुम्ही जर मला तिकीट दिला तरच मी सर्कस बघतो, नाही तर तुम्ही सगळेजण बघून या, मी इथंच बसतो. मग गुरुजींनी त्याला तिकीट काढून दिलं. त्यांनी सर्कस बघितली. तर हे अग्रवाल वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळी आर्मीमध्ये भरती झाले त्यावेळी 15 दिवस त्यांना तिथं काय काम लावण्यात आलं नाही आणि 15च दिवस त्यांना काम लावण्यात आलं. आणि 1 तारखेला एक कर्नल सिनियर अधिकारी कॅशमध्ये पगार वाटायचे. तर ते पगार वाटत असताना 30 दिवसांचा पगार अग्रवालला ज्यावेळी देण्यात आला त्यावेळी अग्रवालनी त्यातला 15 दिवसाचा पगार घेतला आणि 15 दिवसाचा पगार त्या अधिकाऱ्याच्या टेबलवर परत दिला. परत दिल्यानंतर ते अधिकारी काय म्हणाले, अरे सरकारी खातं आहे, इथं लोक काय काय करतात, आजूबाजूची पण सगळी भरती झालेली म्हणाले. तर ते काय म्हणाले, इथं मी देशाच्या सेवेसाठी आलोय, ह्या देशाचं मी खाल्लोय पिलोय आणि काम मात्र 15 दिवस केले. तर 15 दिवसाच्या पगारावर माझा अधिकार आहे, त्यामुळे मी 15 दिवसाचा पगार घेणार. तर हे त्यांचं जी चर्चा चालली होती ती एका सिनियर अधिकाऱ्याच्या कानावर गेली. इथं काय गोंधळ चाललाय मग. तर त्या सिनियर अधिकाऱ्यांना असं सांगण्यात आलं की एक नवीन मुलगा भरती होऊन आलेला आहे आणि तो असं म्हणतोय की मी 15 दिवस काम केलं आणि 15 दिवसाचा पगार मी घेणार आहे. तर त्याला त्या सिनियर अधिकाऱ्यांनी बोलवलं, त्यांच्याशी एक 10 मिनिटं चर्चा केली आणि त्यांना एक असं प्रमोशन दिलं की जे प्रमोशन मिळवायला आर्मी मध्ये 15 वर्ष लागतात. बघा, प्रामाणिकपणाचं फळ मिळालं की नाही. म्हणून तुम्ही प्रामाणिक असणं खूप महत्वाचं आहे. कुणीही विचारत नसताना, बघत नसताना तुमच्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे गोडीने करणं ह्यानंच खरं. बघा, आपण कुठलंही काम 4 भिंतीच्या आत राहून कुठलाही फ्रॉड करत असलो तरी सुद्धा आपण पंचमहाभूतांना साक्षी ठेवूनच हे काम फ्रॉड करत असतोय. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या सगळ्यांना साक्षी ठेवूनच ते काम करत असते आणि तिची नोंद कुठं तरी होत्याच लक्षात येईल. आणि क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही जगाला फसवू शकता पण तुमच्या स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही.
आणि तेवढं प्रामाणिकपणे मी काम केलं म्हणून आता 8 मॉलचा मी मालक आहे, लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी आपण सगळ्यात पहिल्यांदा एक बिझनेस आणि बाकीच्या गोष्टी करण्या अगोदर या बेसिक गोष्टी तुम्ही तुमच्यामध्ये आणणं उतरवणं गरजेचं आहे. म्हणजे रादर तुम्ही इथंच नाही तर डेली रुटीन डेली लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही प्रामाणिक राहणं खूप गरजेचं आहे. तर बघूया आपण सगळ्यात महत्वाचं बघा, एक बँकिंग यशस्वी करायचं असलं तर आपल्या सगळ्यांना टार्गेट्स असतात एफडीचे. तर एफडी मागायला गेलो आपण तर बऱ्याच प्रकारे वेगवेगळं म्हणजे चॅलेंजेस आहेत ना एफडीचं. एफडी आपल्याला कशी वाढेल, तर सगळ्यात अत्यंत महत्वाचं म्हणजे वेगळ्या वेगळ्या काय स्किल आपण आत्मसात केल्यानंतर आपल्या एफडीचा वेग वाढू शकतो याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तर त्यातलं पहिलं एक मी सांगितले की सहकार गुंतवणूक हे एक राष्ट्रीय कर्तव्य असं एक लोकांच्या मनावर आपण बिंबवायला पाहिजे. कारण नॅशनलाइज बँका जर बघितल्या आपल्यापेक्षा व्याजदर 3-4-5% कमी देतात. परत आपल्यातली सगळी सर्वसामान्य जनता सुरक्षित पैसे म्हणून 80% लोक स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, सरकारी बँकांनी पैसे गुंतवतात. पण स्टेट बँकेतनं कर्ज 20% पण लोकांना मिळत नाही. हे तुम्हाला ग्राहकाला समजावून सांगता आलं पाहिजे. सहकारामध्ये आम्ही ज्या संस्था आहेत, पतसंस्था, मल्टीस्टेट, तर ह्यांनी समाजामध्ये तळागाळातल्या लोकांना जे खासगी सावकारीकडे वळलेले आहेत ह्यांना आम्ही मदत करतो, महिला बचत गटांना मदत करतो. आणि तुम्ही आमच्याकडे जर एफडी केला तर तुम्हाला व्याजदर तर जास्त मिळेलच, पण हे एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तुम्ही करायला पाहिजे. असा जर मेसेज तुम्ही लोकांमध्ये पोहोचवू शकला आणि अशा पद्धतीने जर कन्व्हिन्स करू शकला तर हे जे एक म्हणजे असं मोहीम काढल्यासारखंच आपण करू शकतो. लक्षात घ्या, ती टॅगलाईन घेऊन लोक कन्व्हिन्स होतील की नाही. कसं आहे, इमोशन्सवर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. म्हणजे कुठला शब्द कुठल्या ठिकाणी किती जोर देऊन उच्चारल्यावर ना ते समोरच्याच्या हृदयात जातोय हे तुम्ही स्किल बोलण्याचा आत्मसात करायला पाहिजे. आणि ह्या पद्धतीने जर आपण काम करू शकलो तर निश्चितच आपल्याला एवढी वाढू शकते. लक्षात. आता संस्थेच्या वाढीचा वेग वाढवायचा असेल तर कस्टमरला क्लायंट बनवा. कोण सांगू शकेल काय कस्टमर म्हणजे कोण आणि क्लायंट म्हणजे कोण? काय दोन्ही एकच आहे? काय वाटतंय तुम्हाला? बोला सर. कस्टमर म्हणजे संस्थेकडून फायदा घ्यायला, आणि क्लायंट म्हणजे संस्थेला त्याच्याकडून फायदा. ओके, अजून कुणाचं काही वेगळं उत्तर? हुशार कोण आहे? कस्टमर आणि क्लायंट दोन्ही शब्द एकसारखेच वाटतात, पण दोन्ही मध्ये काय फरक असावा असं वाटतंय? आणि आपल्या संस्थेमध्ये कस्टमर जास्त आहेत काय क्लायंट जास्त आहेत? म्हणजे मी खाली एक्सप्लेनेशन त्याचं दिलंच आहे. आता बघा, तुमचा जेवढा पोर्टफोलिओ आहे, तुमचे जेवढे सभासद आहेत त्यांच्या बरोबरच आपण बिझनेस आता तुमच्याकडे जेवढे एफडी आहेत डबल करू शकतो. प्रत्येक ब्रँचला कसं करू शकते ते उत्तर मी लिहिलेलंच आहे. तुमच्या आहे त्या ग्राहकाबरोबर तुम्ही व्यवसाय वाढवायला पाहिजे. आता एखादा व्यक्ती कर्ज घेणार असेल, तुम्ही अनसिक्युअर्ड कर्ज वाटतात, 2 माणसं जामीनदार होतात, त्यांचं पण चेक स्टॅम्प घेतलेला असतो, पण तो नुसता फक्त जामीनदार होतोय आणि गेलेला असते, त्याचा परत आपण कधी फॉलोअप घेत नसतो. तर त्यांचं अकाउंट आपण ओपन केलेलं असते, त्याला आपलं कुठलं प्रोडक्ट, तुमचे आता एक 5-7 प्रोडक्ट आहेत, त्याला आपण कुठला प्रोडक्ट विकू शकतो याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे काय, नवीन आरडी कशी ओपन करता येईल. 1000 रुपयाची दाम दुप्पटची स्कीम सांगा, 1 लाखाची सांगू नका, पण एवढंच बचत होतंय सर. तुम्ही असं जर म्हटला, रिक्वेस्ट केला, फॉलो 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 कधीपर्यंत घ्यायचा? म्हणजे एकदा नाही म्हटलं की जाऊ दे म्हणून आपण त्याला सोडून देतो. तिथं आता एवढे जण आहेत, लव्ह मॅरेज कोणाचं झालंय काय? जरा हातवर करा. मला एक बेस्ट आयडिया देणार आहे मी. कुणाचं झालंय लव्ह मॅरेज? असं तरी पण हात वर करणार आहेत. बरं असं बघा, लगेच गुदगुल्या झाल्या सगळ्यांना. तुम्हाला मी सांगतो, लव्ह मॅरेज ज्यांनी केलेलं आहे की नाही त्यांना परफेक्ट क्लायंटची माहिती असते. क्लायंट सकाळी किती वाजता उठतोय, किती वाजता बस स्टँडवर आलेला असतोय, आणि ते फारच वक्तशीर असतात. ते क्लायंटच्या अगोदर 5 मिनिटं तिथं हजर असतात. बरं, आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही हिंदी पिक्चर सगळ्यांनी बघितले आतापर्यंत? हिंदी पिक्चर
पिक्चरची एक स्टोरी असते, एक हिरो असतोय, एक हिरोईन असते, एक हिरोईन असते, एक विलन असतोय, असतोय की नाही? आणि पिक्चरचा शेवट कसं होतं हे पण तुम्हाला माहिती आहे. बरं, आतापर्यंतच्या एवढ्या हिंदी पिक्चर मध्ये कुठल्या हिरोईननं हिरोला पहिल्यांदा येस म्हणून सांगितलं सांगा बरं? हिरोनं हिरोईनला विचारलं आणि येस म्हणून सांगितलं, असं कधी झालंय? क्लायंट फक्त नाही म्हणतोय, तो कधीच नाही असं म्हणतोय का? त्यामुळं एखाद्या कस्टमरनं तुम्हाला नाही म्हटला, आज देत नाही म्हटला, मग सर उद्या किती वाजता फोन करू तुम्हाला? म्हणजे कॉल कधी पण त्याच्या पोटात तुम्ही फोन करा म्हणून ठेवून द्यायचं नाही, त्याची परत अपॉइंटमेंट घ्यायचं आणि त्याचा फॉलोअप सोडायचं नाही. कधीपर्यंत घ्यायचा फॉलोअप? दोघांपैकी एक जण जिवंत आहे तो मिळत नाही बिझनेस. आता आमचं आपल्याला एक 25,000 स्क्वेअर फुटात शोरूम आहे. आमचं कॅनरा बँकेला करंट खातं आहे त्या फर्मचं. एक IDBI बँक, HDFC बँक, बाकीच्या 4 बँका आम्हाला करंट खातं काढावं अधिकारी येऊन दररोज भेटत होते. आम्ही कुठल्या दिवशी येणार आहे, मी आठवड्यातून 10 दिवसांनी एकदा मीटिंग घ्यायलाच मी तिथं जातो. सगळं मॅनेजर आणि सिस्टमवरच ते दुकान चाललेलं आहे. पण एक IDFC बँकेचा एक मॅनेजर मला सतत 2 दिवस गेला की फोन येणार, सर तुम्ही कधी येणार आहे? आल्यानंतर एकदा सर तुम्ही चला गाडीतनं आमची ब्रँचला व्हिजिट करा, तुम्ही यायला पाहिजे. मग HDFC बँकेचे पण अधिकारी फोन केले, ICICI पण फोन केले, पण त्यांनी काय एकदा दोनदा फोन करून त्यांनी काय फॉलोअप ठेवला नाही. पण शेवटी बघा 5-6 वेळा फोन करून एकदा ब्रँचला व्हिजिट करून तिथनं पण आणि 4 वेळा त्यांना हे केल्यानंतर आम्ही तिथं करंट अकाउंट ओपन केलं आणि तिथं व्यवहार चालू आहे. हे माझा अनुभव आहे, लक्षात घ्या. माझी स्वतःची मल्टीस्टेट असली तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो, जो माणूस कंटिन्यू फॉलोअप घेतोय म्हणजे एवढं आता 7-8 वेळा आला, याला किती वेळा नाही म्हणायचं, किती वेळा नाही. आणि नम्रता फार, म्हणजे किती पण वेळा आम्ही करतो बघतो हे केलं म्हटलं तर त्यांनी फॉलोअप सोडला नाही, लक्षात घ्या. आता त्या करंट अकाउंटला 5-10 लाख रुपये आमचा कंटिन्यू बॅलन्स असते. म्हणजे आम्ही ते 2 अकाउंट का ओपन केले, आम्हाला तशी गरज निर्माण झाली. म्हणजे आमचं कसं आहे, फर्निचर, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, कापड विभागामध्ये काय व्हायचं की बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये तुला पैसे सगळं कापड विभाग खाऊन टाकायचा, म्हणजे त्यात स्टॉक वाढवता आमचा. त्यामुळे आमचं त्याचं नियंत्रण राहण्यासाठी आम्ही कपड्याचा जो सेल होते त्याच अकाउंटला भरायचं म्हणून आम्ही ते वेगळं अकाउंट आणि ओपन केलं आणि त्याच्यातच ते चालवायचं. मग ती आम्हाला गरज निर्माण झाली. मग आम्ही पहिला विचार कोणाचा करणार सांगा बघूया? 5 माणसं 5 बँकांनी भेटून गेलं. सर्व्हिस तर सगळ्यांचे सेमच आहे. आज तुम्ही जे सेवा द्यायला मार्केटमध्ये स्पर्धाही आहे, पूर्वी पण होती, आता पण आहे आणि पुढे पण राहणार आहे. पण त्यात ऍक्टिव्ह कोण राहतो त्यालाच बिझनेस मिळतोय, लक्षात घ्या. तर तुम्ही आहे त्याच कस्टमर बरोबर आता तुम्ही 100 रुपयाची आरडी करा म्हटलं तर करणार नाही. लेडीजना तर फार लवकर कन्व्हिन्स होतात लोक. म्हणजे तुमच्या महिलांचा एवढा स्टाफ आहे, तुम्ही तर फार बिझनेस आणू शकता. फक्त कोण बोलायचं, काय वेगळं करायचंय का? सर प्लीज रिक्वेस्ट करायची सर, आणि फॉलोअप सोडायचं नाही, फोन करायचं. तुमच्याकडे डाटा तर ऑलरेडी आहे. आरडी आणि छोटी एफडी मी सांगू काय तुम्हाला, टार्गेट पूर्ण करणं फार सोपं आहे. 5,000 रुपयाची दाम दुप्पटला एफडी करायला पाहिजे. एखाद्याच्या घरात मुलगी जन्माला आली तर मुलगीचं भविष्य असं आहे तसं आहे, आमची एवढ्या कमी कालावधीत दाम दुप्पट आहे आणि सर प्लीज तुम्ही 5,000ची करा. आणि तुम्हाला पहिल्यांदा आता सरांनी एवढं सुंदर सगळं उभं केलेलं आहे, तुम्ही पहिल्यांदा रिस्क घेऊन तुमच्यावर माझ्या याच्यावर तुम्ही करा एफडी असं कॉन्फिडेंटली जर सांगितलं, 5 किंवा 10,000ची एफडी लोक ठेवू शकतात. 50,000, लाख, 2 लाख असं जाणं असं नाही. तुम्हाला मी सांगतो 10,000 रुपये एफडी ठेवणारे 500 ग्राहक जरी तुम्ही केला तरी 5 कोटीचा पोर्टफोलिओ त्या ब्रँडचा तयार होतो. होईल की नाही? टार्गेट असं विभागून घेऊन वेगळ्या पद्धतीने वेगळा विचार तुम्ही का करू शकत नाही. आणि टार्गेट घ्यायचं, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला टार्गेट घ्यायचं, ह्या महिन्यात मी एवढं करणारच आहे. होणार का नाही सांगा? आणि संधी आणि प्रमोशन कोणाला मिळत असते माहिती काय? ज्याच्यात ऊर्जा आहे आणि जो काम दाखवते. तोंड बघून प्रमोशन दिलं जात नाही, त्याच्यातली ऊर्जा बघून आणि काम बघून प्रमोशन दिलं जाते.
आणि काम करणारा माणूस आणि नुसता काम केलंय असं दाखवणारा माणूस, अशी पण दोन प्रकारची माणसं असतात. म्हणजे एक जर नुसताच वाढले जरा करत असेल तर रिझल्ट झिरो. मग तसे पण कोण आहेत बघा. म्हणजे हे गुण आपल्या जर असले, थोडं आज जागरूक व्हा. मी सांगायला बिझनेस वाढवायचे वेगळ्या वेगळ्या पद्धती मी तुम्हाला सांगायचं. 25% आहे त्याच कस्टमरवर काम केला तर बिझनेस 50% वाढू शकते, हा माझा अनुभव आहे. तुम्हाला नवीन कस्टमर शोधायला जायचीच गरज नाही उद्यापासून. आणि तुम्हाला मी सांगतो, तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला कोणाचा तर फोन आला, बरं वाटतंय की नाही? नमस्कार सर, हॅप्टिक मल्टी स्टेट मधून तुमचा सर वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या फॅप्टेक परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. बरं वाटेल की नाही? चांगलं बोलायचं आहे. फक्त तुमच्याकडे डाटा पाहिजे. तुमच्याकडे किती कस्टमर आहेत, जानेवारी मध्ये किती जणांचा वाढदिवस आहे, फेब्रुवारी आता नोव्हेंबर चालू आहे, नोव्हेंबर मध्ये किती जणांचे वाढदिवस आहेत. रिलेशन पण व्हायचं. रिलेशनशिप मार्केटिंगचा हा एक प्रकार आहे. कधी केलोय काय आपण? फोन करतोय आपण कस्टमरला? उद्यापासून चालू करा. एखाद्याचा नंबर आला किंवा कुठल्या तरी विशेष क्षेत्रात हे मिळालं तर त्यांना तुम्ही अप्रिशिएशन करायला चालू करा. कौतुक ही अशी गोष्ट आहे ज्याला पैसे पडत नाहीत, खर्च पडत नाहीत, खर्च पडत नाही, पण सगळ्यात जास्त कंजूसी आपण त्याच्यात दाखवतोय. तर तुम्ही थोडस हे गोष्टी नसल्या तर हेही इम्प्लिमेंट करता येते काय बघा. हा, त्यानंतर बघा, पगार वाढावा असं कोणाकोणाला वाटतंय? हात वर करा जरा. सर बघून घ्या माझं, बाकीच्यांना काय गरज नाही बघा, हात वर केलेली. बघ, पगार वाढवण्यासाठी अत्यंत महत्वाचं काय आहे तर तुम्ही काही कौशल्य आत्मसात करणं गरजेचं आहे. त्या संदर्भात मी तुमच्याशी जरा गप्पा टप्पा करणार आहे. तर पगार वाढवण्यासाठी स्किल शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला कम्युनिकेशन स्किल पॉवरफुली शिकता आलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमची कामगिरी जी आहे ती सतत उंचावत ठेवायला पाहिजे. गेल्या महिन्यापेक्षा ह्या महिन्यात मी हे केलो, पुढच्या महिन्यात मी हे केलो. काम तुम्ही दाखवला, त्याचं रिपोर्टिंग प्रॉपर केला तर पगार वाढवायला काय अडचण आहे? काय तुमचा हक्कच आहे तो. पण काम काहीच नाही तर पगार मात्र जास्त पाहिजे. नुसता 1 वर्ष झाले बोनस पाहिजे. तर पगार वाढवा म्हणून सांगायलाच लागत नाही. जास्तीत जास्त जबाबदारी घेणारी माणसं, लक्षात घ्या, रिस्पॉन्सिबिलिटी. त्यानंतर स्वतःची किंमत काय आहे ते तुम्ही स्वतःच ओळखायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या लायकीनुसारच पैसे मिळत असतात. म्हणजे एक उदाहरण देऊन सांगतो. एक माणूस एका कंपनीत जॉब करत असतोय, म्हणजे बघा त्याला 30,000 पगार असतोय, आणि दुसरा एक माणूस आहे की नाही त्याला 3 लाख पगार असतो. टाइम दोघं 8-8 तासच देत असतात, पण एकाला 30,000 असतो आणि एकाला 3 लाख असतो. 30,000 पगारवाला माणूस काय म्हणत असतो? कंपनी खराब आहे, कंपनी बाद आहे. आजकाल 30,000 काय होते काय? कंपनी 30,000च पगार द्यायला. मग त्याच्याकडे कृतज्ञता भाव नसतोय आणि तो कंपनीला नावं ठेवत असतो. पण कंपनी कुठं 30,000 द्यायला, कंपनी 50,000 पण द्यायला, कंपनी 1 लाख पण द्यायला, कंपनी 3 लाख पण द्यायला, कंपनी तुला 30,000 द्यायला, कारण तुझी व्हॅल्यूच 30,000ची आहे. पण तुला जर 3 लाख मिळवायचं असेल तर तू 3 लाखाच्या मागे न लागता किंवा कंपनीला नावं न ठेवता तू 3 लाखाचं स्किल पहिल्यांदा शिकायला पाहिजे ना. लायकी वाढवायला पाहिजे की पहिल्यांदा. त्याला तर त्याच्या लायकीप्रमाणे ते बरोबरच पैसा मिळत असतोय. त्यामुळं तुम्हाला जर पगार वाढवून पाहिजे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जबाबदारी घ्यायला पाहिजे. संधीचं सोनं करायला पाहिजे. काय काय अपॉर्च्युनिटी येतात. आता सण वार, आता दिवाळीचा सण येऊन गेला, दुर्गा मातेची स्थापना झाली, गणपती झाला. प्रत्येक वेळी काय ना काय इनोव्हेटिव्ह काय करता येईल किंवा ब्रेन स्टॉर्मिंग मधनं सगळेजण बसून चर्चा करून वेगळं काय करता येते. तुम्ही चेअरमन सरांना, मॅनेजमेंटला ते सुचवा, सर ह्या महिन्यात हे सण याला, इथं आपण अशी योजना काढूया. किंवा तुम्ही गणपती बसवत असाल तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये किंवा दिवाळीला, आरतीचा मान द्या. त्या ब्रँच मधल्या काही लोकांना बोलवा तुमच्याकडं. आणि कुठल्या माध्यमातून ग्राहकाशी रिलेशनशिप चांगल्या पद्धतीने बिल्ड करता येते बघा. वेगळी काही नवीन आयडिया करता येते बघा.
जग जे करायलंय त्यापेक्षा वेगळं काय तुम्ही करू शकता, तुमचं युनिक सेलिंग पॉईंट काय आहे, तुमची स्ट्रेंथ काय आहे, हे तुम्हीच शोधून काढायला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही काम करायला पाहिजे असं मला वाटतंय. तसं केलं तर निश्चितच 3R चा वापर करा. म्हणजे मॅनेजर लोक जे आहेत तिथं 3R म्हणजे काय, त्याचा रोल काय आहे तुम्ही समजावून सांगा. समजावून सांगा म्हणण्यापेक्षा लिखित स्वरूपात पॉलिसी बनवा. म्हणजे क्लार्कचा रोल काय आहे, त्याचं रोल, रिस्पॉन्सिबिलिटी आणि येणारा रिझल्ट, ह्या 3 गोष्टीवर मॅनेजमेंटच्या वरच्या लेवलला जे लोक आहेत म्हणजे CEO किंवा ब्रँच मॅनेजर त्या ब्रँचचे, ते प्रत्येकाला लिखित स्वरूपात तुम्ही कामं पहिल्यांदा लिहून काढा आणि त्याची रोल, रिस्पॉन्सिबिलिटी आणि मग येणारा रिझल्ट, आणि त्या रिझल्टचं रिव्ह्यू आणि मॉनिटरिंग तुम्ही प्रॉपर करा. तुम्ही 1 तारखेला टार्गेट किती घेतला होता, 30 तारखेला किती कंप्लीट झाले, आणि टार्गेट बेस तुम्ही इन्सेंटिव्ह स्ट्रक्चरचं डिझाईन करू शकता. चेअरमन सरांशी चर्चा झाल्याच आणि आम्ही अजून चर्चा करून अजून चांगलं तुम्हाला काय देता येईल हे असं आमचं जरा चालूच आहे डिस्कशन. पण तुम्ही सगळेजण, तुम्ही ज्या फील्डमध्ये काम करता, तुम्हालाच वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे वेगवेगळ्या आयडिया सुचल्या पाहिजेत. म्हणजे वय वाढलं, बुद्धी वाढली, बुद्धीनं पैसा मिळवता आला पाहिजे, वेगळं काय तर विचार केला पाहिजे. आणि त्यासाठी काय माहितीये काय, मेंदूला काम आणि पोटाला थोडा आराम दिला पाहिजे. आपलं कसं उलट असते, पोटाला काम आणि मेंदूला आराम. मग थोडस दररोज तुम्ही फिडिंग करत राहिला, बघा शरीराला कसं चांगल्या अन्नाची गरज आहे, तसं मेंदूला आणि बुद्धीला सुद्धा दररोज चांगल्या विचारांची गरज आहे. पटते तुम्हाला? आणि ह्या जगामध्ये की नाही सध्या आता डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत हे 21व्या शतकामध्ये. तर तुम्हाला ह्यात प्रगती साधायची आहे, एक आनंदी आयुष्य जगायचं आहे, तर तुम्हाला दररोज काही ना काही तर मेंदूला चांगले विचार फिडिंग केले पाहिजे. तर त्याचं कुठं माध्यम आहे मिळायचं, ते त्यात तुम्ही हे केलं पाहिजे. त्यानंतर पगारवाढीसाठी दररोज तुम्ही काय करताय, म्हणजे मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की डेलीचा हाऊ इज युअर डे, हाऊ यू मॅनेज युअर डे, हे अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात घ्या, 365 दिवस एक दिवस सुद्धा सुट्टी न घेता दररोज जर तुम्ही 10 लोकांना भेटला तर किती 36,500 लोकांना भेटणं होत आहे. बघा 8 तासामध्ये मी काय म्हटलंय, 10 लोकांना फक्त भेटा, दररोज 10 लोकांना. मी म्हणतो एक माणूस रोज एका ब्रँचला तुम्ही 4 जण 5 जण आहे की नाही, 5 जण मिळून रोज 10 लोकांना भेटा. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला माणसं किती येतात, 2 माणसं फक्त. दररोज 2 नवीन लोकांना जर भेटत राहिलो तरी सुद्धा रिझल्ट किती येईल तुम्ही विचार करायचा. तुमचे जे प्रोडक्ट आहेत 5-7, पण असं आपण टार्गेट विभागून काम करू शकलोय काय बघा आतापर्यंत. आणि ती ब्रँच मॅनेजरने सुद्धा डायरी मेंटेन करा. म्हणजे आता एवढे जण तुम्ही आहे की नाही, प्रत्येकाची एक डायरी पाहिजे आणि एक असा व्हॉट्सअप ग्रुप करा तुम्ही. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला बघा कुठली ब्रँच बेस्ट काम करायला, कुठली एम्प्लॉई बेस्ट काम करायला, असं कॉम्पिटिशन लावता येते काय बघा त्यामध्ये जर. आणि 365 दिवस भेटला, इफर्ट दिला, तरी पण बॅलन्स शीट मध्ये फरक पडला पाहिजे. हे मी तुम्हाला म्हणाले. तेवढं सगळं करून रिझल्ट 0 आला तर त्याचा काय उपयोग आहे काय, म्हणजे परफॉर्मिंग केलं काय परफॉर्मन्स दिला, 2 शब्द आहेत बघा. तुम्ही परफॉर्मिंग केला काय परफॉर्मन्स दिला, तुम्ही जरा याच्यावर अभ्यास करून बघा. म्हणजे दररोज शक्यता आला आणि बॅलन्स शीट मध्ये काहीच फरक झाला नाही तर काय उपयोग नाही त्याचा, लक्षात घ्या. त्यामुळं ब्रँच मॅनेजरनं खालच्या 2-3-4 लोकांचं तुम्ही प्रॉपर रिव्ह्यू, मॉनिटरिंग, फॉलोअप घेतला पाहिजे. नितीन एक ऍक्टिव्हिटी घेऊया काय, जरा थोडस उभं राहावं सगळ्यांनी. जरा आळस काय ऍक्टिव्हिटी घेता, काय घेता, घ्या की ऍक्टिव्हिटी घ्या की सांगा. जरा थोडस आमचं नितीन सांगतोय त्या पद्धतीने करा, म्हणजे जरा फ्रेश होईल. जरा जेवल्यावर थोडं जम्प करा सगळ्यांनी. लाईन दुसरी बघा सगळ्यांना दिसतंय काय शेवट. ओके बस बसून घ्या.
16 घटक आहेत. परफॉर्मन्स आणि परफॉर्मिंगचे 16 घटक आहेत. त्यानंतर आपली संस्था परफॉर्मन्स ड्रिव्हन होण्यासाठी 11 क्वालिटीज आपल्या संस्थेकडे असायला लागतात. त्यानंतर एम्प्लॉईचा परफॉर्मन्स मोजायसाठी त्याच्याकडे 11 क्वालिटीज असाव्या लागतात. ती मॅनेजमेंट सिस्टम जी आहे ती 4D मध्ये कशी असायला पाहिजे. 6 हेक्झागॉन कुठला आहे. एक प्रोफेशनली सोसायटी रन होण्यासाठी 4 ई कुठले आहेत. ह्या सगळ्या गोष्टीवर डिटेल 1 दिवसाचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. मग तुमच्यामध्ये अजून रिझल्ट येणार लक्षात घ्या. तर आजचं करिक्युलम खूप मोठं आहे. सगळ्या बेसिक गोष्टी तुम्हाला मी सांगत जाणार आहे. म्हणून काय आहे, दररोज वाचन आणि दररोज पगार वाढायला दररोज काहीतरी नवीन तुम्ही करायला पाहिजे. नवीन आयडिया आणल्या पाहिजेत आणि त्या आयडियावर बिझनेस रन झाला पाहिजे. मार्केटपेक्षा वेगळं तुम्ही काय देता त्याच्यावर तुम्ही बिझनेस रन झाला पाहिजे. लक्षात घ्या. संस्था यशस्वी होण्यासाठी सर्वात प्रथम म्हणजे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अधिकार आणि जबाबदारी लक्षात घ्या. जबाबदारी म्हणजे काय असते. आता जबाबदारीचे 4 प्रकार आहेत. म्हणजे सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबिलिटी. आता अधिकार आणि जबाबदारी. अधिकारी म्हणून एखादं पद दिले तुम्हाला, पण जबाबदारी पण तितकीच घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या. तेवढे टार्गेट पण पूर्ण करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे सुरू केलेलं स्वराज्य 35 वर्षामध्ये 3 लाख कर्मचारी आणि 422 किल्ले एवढ्या मोठ्या लेवलला त्यांनी नेलं. पण त्यांनी अशाच पद्धतीनं अधिकार आणि जबाबदारी म्हणजे ज्याला जेवढा अधिकार दिला तेवढी जबाबदारी पण त्याला वाढवून दिली. आपल्या इथे कसं असते सरकारी कर्मचाऱ्यांचं बघा, अधिकार भरपूर खरं जबाबदारी काहीच नाही. तसं नाही व्हायला पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही अधिकारी म्हणून तुमचं प्रमोशन झालं तर तितकीच जबाबदारी घेऊन तुम्ही जर तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला तर संस्था नक्कीच नेक्स्ट लेवलला जायला तुम्हाला मदत होईल. लक्षात घ्या. मग मोठ्या सीईओ आणि मॅनेजर लेवलचे ही जबाबदारी की चांगली टीम बनायला पाहिजे. टीमचा अर्थ काय होते, टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. क्रिकेटची टीम असते बघा आणि टीमनं परफॉर्मन्स केला तरच मॅच जिंकू शकतोय आपण. तर ती टीम प्रॉपर बनायला पाहिजे. लक्षात घ्या. तरच ती टीम बनवण्याची जबाबदारी ही अधिकारी लोकांची. चेअरमन सर प्रत्येक गोष्टीत लक्ष देऊ शकणार नाही, एवढा मोठा पसारा आहे. तर संस्था यशस्वी करायचं आहे, पगार वाढवून घ्यायचा आहे, ऑर्गनायझेशन एक वेगळ्या लेवलला जायचं आहे, मार्केटला एक वेगळं नाव करायचं आहे. तर जबाबदारी घ्यायला सगळ्यात पहिल्यांदा शिकलं पाहिजे वरच्या लेवलच्या अधिकारी लोकांनी. आणि जे खालच्या लेवल क्लार्क किंवा कॅशियर पदावर सुद्धा नुकतं रुजू झाले सुद्धा नवीन लोक सुद्धा जी माणसं जबाबदारी स्वीकारतात की नाही ती नेहमीच पुढे पुढे जात राहतात बघा. म्हणून तुम्ही जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. हे काय माझं काम नाही, हे काय मला जमत नाही, हे काय मी शिकणार नाही, असं जर तुमचा ऍटिट्यूड असलं तर तुम्हाला कधी आयुष्यात तुमची प्रगती होणार नाही. लक्षात घ्या. तुमची वैयक्तिक प्रगती व्हायची असेल तर संस्थेची प्रगती आहे तर तुमची वैयक्तिक प्रगती आहे. त्यामुळे ही जबाबदारी घ्यायला शिकलं पाहिजे. म्हणजे चांगली टीम तयार करून ते प्रत्येक टीम मेंबरला प्रशिक्षण देणं, त्याला शिकवणं, त्याला प्रोत्साहन देणं आणि हाय एनर्जीनं दररोज सकाळी कामावर येणं. म्हणजे मॅनेजर उशिरा जाते आणि त्याच्यातच एनर्जी नसते तर टीम पण सगळी थंडच. मॅनेजर थंड झाला तर टीम पण सगळी थंड. लक्षात. म्हणून मॅनेजर कायम एकदम फुल चार्ज न पाहिजे. तर हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर काही गोष्टी आहेत ज्या बिझनेस वाढायला तुम्हाला मदत होतात. हॅलो, त्यावर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी काम करायला पाहिजे. तुम्ही ड्रेस कोड छान तुमचा हे केलेला आहे. तर हे 4-5 मुद्दे मी सांगितलेले आहे. तुमची संस्था जिथं आहे तिथं पार्किंग कसं आहे, संस्थेचा बोर्ड कसा आहे, फर्निचर, रंगसंगती, लाईट, बसण्याची व्यवस्था, तुम्ही पाणी देता का आलेलं, पाणी कशातनं देता, हे छोटे छोटे गोष्टी सेलिंग टच पॉईंट आहे. म्हणजे फ्रंट लाईन कशी आहे, म्हणजे जे प्रथमदर्शनी ग्राहकाच्या दृष्टीस पडतात ते एम्प्लॉई कसे आहेत, ते खांदे पडलेले, चेहरा पडलेला, एकदम कोमेजलेले असे असले तर तुमच्याकडे बघितलं तर जरा उत्साह वाटला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ड्रेसिंग करून पण आलं पाहिजे. तुमची हेअरस्टाईल कशी आहे ही प्रत्येक गोष्ट कस्टमरच्या मनावर परिणाम करत असते. हे सेल्स टच पॉईंट आहेत, छोटे छोटे गोष्टी आहेत. कुठल्या पण एव्हरी सेल्स कॉल यू शुड लुक रिच.
कुठलाही सेल्स कॉल आहे, तुम्हाला एखादा प्रोडक्ट विकायचा आहे, ग्राहकाला एखाद्या गोष्टीला कन्व्हिन्स करायचं आहे, मी काय म्हणतो, तुम्ही जामीन झालेल्या माणसाला 100 रुपयाची आरडी काढायला सांगितलं तर ऐकेल का नाही? तो एक नवीन प्रोडक्ट विकला जाईल की नाही? मग मी तुम्हाला जे फरक सांगत होतो, म्हणजे क्लायंट, कस्टमरला क्लायंट बनवा. क्लायंट म्हणजे कोण? जो आपला एकापेक्षा जास्त प्रोडक्ट घेतलेला असतोय त्याला क्लायंट म्हणायचं. आणि जो एकच गोष्ट, म्हणजे एकदा तो जामीन होऊन गेलाय तो परत आलाच नाही, पण तुम्ही त्याला बाकीचे 100 रुपयाची आरडी काढायला लावू शकता, 1000 रुपयाची दामदुप्पट काढायला लावू शकता, अजून काय तुमच्या योजना असतील 4-5, त्यांच्या घरची तुम्ही माहिती घ्या, त्याच्याशी 2 मिनिटं ज्यादा बोला, त्याची जरा आस्थेनं चौकशी करा, त्याला आनंद होईल की नाही? कुणी आपली चौकशी केला आपल्याला बरं वाटते की नाही? तसं तुम्हाला 2 मिनिटं चांगलं बोलायचंय, त्याच्याबद्दल माहिती घ्यायची, बिझनेस होणार का नाही? 100% होणार. तर हे उद्यापासून गोष्टी इम्प्लिमेंट करता येतात. ते बघा, मॅनेजर टीमनं पण बघा त्यातल्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करता येतात. त्यानंतर तुमची स्टेशनरी कशी आहे त्याचं सुद्धा ग्राहक सेलिंग टच पॉईंट आहे, तो सेल्स टच पॉईंट आहे. त्यानंतर चहाचा कप तुम्ही देताय, कसल्या कपातनं चहा देताय, त्याच्यावर पण तुमचं ब्रँडिंग केलेलं आहे काय? म्हणजे शिरगावी डेअरी म्हणून 50 वर्ष झालं मिल्क प्रोडक्ट विक्रीचा व्यवसाय आहे. तर ते शिरगावी डेअरीमध्ये कागवाडला त्यांचं मेन प्रोडक्शन आहे सगळं. 3 जण भाऊ होते, त्यातला एक भाऊ तिथं त्या रिटेल आउटलेटला बसायचं. डेली 1.5 लाखाचा सेल होता त्यांचा, डेली 1.5 लाखाचा सेल. 40 वर्ष झालं काउंटर, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, दूध, पनीरचा डेलीचा 1.5 लाखाचा सेल होता. तर 2 वर्षापूर्वी पाटील डेअरी भिलवडीनं त्यांच्या बरोबर अपोजिट साईडला एक नवीन काउंटर ओपन केलं, सेम. आणि त्यांनी 4 मुली अपॉइंट केल्या सेल्समन म्हणून, चांगला पगार देऊन सेल्समन म्हणून 4 मुली अपॉइंट केल्या. त्या मुली 4ही काउंटरलाच असणार, सर काय देऊ काय देऊ काय देऊ काय देऊ. 1 महिन्यामध्ये शिरगावी डेअरीचा बिझनेस 1.5 लाखावरनं 30,000वर आला आणि पाटील डेअरीचा बिझनेस 1.25 लाखावर गेला. कशाचा फरक आहे? सेल्स टच पॉईंट. सेल्स टच पॉईंट हे बँकिंग मध्ये सुद्धा लागू आहे. तुम्ही मॅनेजर लोकांनी हे कस्टमर, आता बघा माझं मेडिकल स्टोअर आहे, माझ्याकडे येणारा जो कस्टमर आहे, मी बाकीच्या व्यवसायाचे उदाहरण देऊन काय सांगतोय तुम्हाला, तुमच्या बिझनेस मधले ते पण पॉईंट शोधा तुम्ही. आता एखाद्या कस्टमरच्या हातात औषधाची चिठ्ठी आहे आणि 3 मेडिकल समोर दिसायला, तर कुठल्या मेडिकल मध्ये जायचं हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये त्याचा माइंडसेट चेंज होत असतो. म्हणजे बारीक सारीक गोष्टी ते कस्टमरच्या माइंडवर इम्पॅक्ट करत असतात, लक्षात घ्या. तर त्या सेल्स टच पॉईंटवर तुम्ही काम केलं पाहिजे. म्हणजे बारीक सारीक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. लिडरांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, सेल्स टच पॉईंट, यू शुड लुक रिच. म्हणून तुम्ही नेहमी इस्त्री केलेले आणि नीटनेटके कपडे घाला, तुम्ही हेअरस्टाईल व्यवस्थित करा, म्हणजे हे बाकीचे सगळे. आणि त्यानंतर पहिले 15 ते 25 शब्द तुम्ही काय बोलालाय ह्याचा पण कस्टमरच्या माइंडसेटवर परिणाम होत असतो. तुमचं ऐकायचं का नाहीये त्याच्यावर कस्टमर ठरवत असतोय पुढचं ऐकायचं का नाही. मग तुमच्या ओपनिंग लाईन कशा असल्या पाहिजेत, म्हणजे मी मगाशी उदाहरण देऊन सांगितलं बघा, पहिल्यांदा जेवढी मुलगीला प्रपोज करायचं असते बघा, ओपनिंग लाईन काय असल्या पाहिजे ह्याचा विचार करतो की नाही आपण. मग इथं कस्टमरला पुढे आणायला ओपनिंग लाईन काय असायला पाहिजे, ह्याच्यात पण डोकं चाललं पाहिजे की आपलं जरा थोडं, म्हणजे पगार आपला त्याच्यामुळे वाटणार आहे ना. तर ह्याचा थोडासा अभ्यास करून ब्रेन स्टॉर्मिंग मधनं काय तुम्हाला आयडिया सुचू शकतात. कारण बघा, प्रत्येक माणूस वेगळा आहे, प्रत्येकाकडे काय ना काय तर वेगळं स्किल आहे. हे 800 करोड लोक आहेत, एकाचा चेहरा दुसऱ्यासारखा नाही, एकाचा आवाज दुसऱ्यासारखा नाही, एकाचं चालणं बोलणं दुसऱ्यासारखं नाही, म्हणजे प्रत्येकात काय तर विशेष गुण आहे. तर हे विशेष सगळे गुण तुम्ही एकत्र आणला आणि त्यातनं काय तर नवीन आयडिया शोधून काढला तर नक्कीच तुमचं ऑर्गनायझेशन चांगल्या लेवलला जाणार. जाईल का नाही, काय वाटते तुम्हाला? करणार मग आता उद्यापासून 5 जण मिळून एकत्र डिस्कस करा. जो शिपाई असू दे, पण त्याचा सुद्धा मुद्दा तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे बसून, आणि ते मुद्दे नोट डाऊन करायला पाहिजे ते ब्रँच मॅनेजरनं, सीईओनं, आणि त्यातनं काय आपल्याला डिसिजन घेता येतात ते पॉलिसीज बनवल्या पाहिजे. तर तुमचा बिझनेस वाढणार आहे, लक्षात घ्या. वेगळं काय तर तुम्हाला 100% केलं पाहिजे. तर प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये हे जर 18 गुण असले तर निश्चितपणानं तुम्ही भारतातली नंबर 1 मल्टीस्टेट करू शकता. तर यातले किती गुण कुठल्याकडे आहेत तुम्ही जरा बारकाईनं अभ्यास करून बघा. सगळ्यात पहिल्यांदा दूरदृष्टी असली पाहिजे, म्हणजे विजन असलं पाहिजे. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली की ह्या एका आर्थिक वर्षात माझी ब्रँच मी कुठल्या लेवलला नेणार आहे त्याचं एक टार्गेट तुम्ही घेतलं पाहिजे. मागचा पण तर ते टार्गेट पूर्ण दर महिन्याला विभागून कशा पद्धतीनं हे करायला पाहिजे, त्यासाठी वेगळं काय करायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट आणि आयडिया आलेली वहीत नोट डाऊन केलं पाहिजे. कारण
पेपरवर लिहिणं हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. रायटिंग ऑन पेपर इज रायटिंग ऑन ब्रेन असते. म्हणून तुम्ही डायरी मेंटेन केली पाहिजे. डायरीमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे तरच तुम्हाला रिझल्ट येणार आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुमचं व्हिजन असलं पाहिजे. कुठं जायचं हे तुम्हाला माहिती असलं तर तुम्ही तिथपर्यंत जायचा रस्ता शोधून काढू शकता. म्हणून तुम्ही व्हिजन ठरवा पहिल्यांदा. कुठंपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, ही संस्था कुठंपर्यंत लिहायचं आहे, आता सध्या पोझिशन काय आहे, किंवा तुमच्या ब्रँचची स्थिती सध्या आज रोजी काय आहे, हे सगळं अनालिसिस आणि रिपोर्टिंग प्रॉपर कागदावर आणि प्रत्येकाच्या डायरीमध्ये ते पाहिजे पहिल्या पानावर. म्हणजे आम्ही तर अशाच पद्धतीने अचिव्हमेंट करतो. आता आमचं फर्निचर व्यवसायामध्ये आमचं यावर्षी 21 कोटीचं टार्गेट आहे. तर 21 कोटीचं टार्गेट गेल्या वर्षी आमचं ते 13 कोटी झालं. ह्या वर्षी आम्ही 21 कोटीचं घेतले. तर ते 21 कोटी अचीव्ह करण्यासाठी मला काय काय करावं लागेल त्याचे बॅकग्राऊंड लागतं. मग आम्हाला काय नवीन मार्केट वाढावं लागतील, होलसेलिंग मध्ये काय करायला लागणार आहे, मग 1 महिन्यात किती झालेला आहे बिझनेस, 1 आठवड्यात किती झालेला आहे, त्याचं प्रॉपर रिव्ह्यू आणि मॉनिटरिंग करायला पाहिजे. म्हणजे वरच्या लेवलच्या टीमना किंवा तुम्ही सुद्धा प्रॉपर त्याचा रिव्ह्यू व्हायला पाहिजे. डेली फॉलोअप, आठवड्याचा फॉलोअप, 15 दिवसाचा फॉलोअप, महिन्याचा फॉलोअप, 3 महिन्याचा फॉलोअप. आणि सर मी मगाशी जसं म्हटलं तुम्हाला, म्हणजे वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की शाळेत असताना आपण सुद्धा जे शिक्षक गृहपाठ तपासणार आहे त्यांचाच तेवढा गृहपाठ करून जात होतो आपण. कोण विचारत नाही त्याचा गृहपाठ करत होतं काय. त्यामुळे तुम्ही जर सिनियर लेवलच्या अधिकाऱ्यांनी खालच्या टीमला काय विचारलंच नाही तर तुम्हाला बिझनेस मिळणारच नाही. ती नुसता येऊन टाइमपास करून जाणार माणसं. म्हणून पहिला मुद्दा आहे की एक विजन पाहिजे, प्रॉपर रिव्ह्यू मॉनिटरिंग पाहिजे, प्रॉपर फॉलोअप पाहिजे. आणि फॉलोअप कमी पडला की रिझल्ट कमी येणार. बघा, पगार जायचं जाणार, रिझल्ट मात्र कमी येणार. त्यामुळं तुम्ही सगळ्या सिनियर लेवलच्या अधिकाऱ्यांनी बसून हे ठरवा की फॉलोअप झालाय की नाही. आणि सर तुम्ही पण त्याचं कंटिन्यू हे करायला चालू करा. म्हणजे थोडंसं पॉलिसीमध्ये चेंजेस होतात का बघा. म्हणजे नक्कीच बिझनेस दुप्पट व्हायला काय हरकत नाही, प्रत्येक ब्रँचचा सुद्धा आणि प्रत्येक टोटल मध्ये मल्टीस्टेटचा सुद्धा पोर्टफोलिओ. तर ही दूरदृष्टी असली पाहिजे. म्हणजे 200 किलोमीटरवरचं 2000 किलोमीटरवरचं दिसलं पाहिजे. ती व्हिजन पाहिजे. भविष्यात काय बदल घडणार आहे. जग सेकंदाला बदलाले. आपण 6 महिन्याला तर एखादा बदल करूया आपल्या असण्यामध्ये, दिसण्यामध्ये, वागण्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये, शिकण्यामध्ये. काय ना काय बदल जर तुम्ही करू शकला तरच तुमची प्रगती. बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गातली कुठलीही गोष्ट बघा सतत बदलत असते. निसर्गाकडे बघा तुम्ही, निसर्गातली कुठलीही गोष्ट सतत बदलत असते. माणसांना पण बदलणं अपेक्षित आहे. आणि जे बदल स्वीकारत नाही ते नष्ट होऊन जातात, लक्षात घ्या. निसर्ग काय करतोय, डिस्ट्रॉय करून टाकतोय त्यांना. जे बदल स्वीकारत नाही त्यांना नो किया, नो किया, नो किया ने नो किया वो गया मार्केट से. नवीन टेक्नॉलॉजी गुगल स्वीकारायला त्यांनी नो किया केलं, थांबलं काय मार्केटमध्ये ते. ज्यांनी ज्यांनी बदल स्वीकारला नाही ते मार्केटमधून नष्ट होऊन गेले. त्यामुळे तुम्ही बदलाची मानसिकता ठेवा, लक्षात घ्या. नाहीतर तुम्हाला जबरदस्तीने नंतर बदल करायला लागेल. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरं ध्येय निश्चिती केली पाहिजे. ध्येय निश्चिती म्हणजे ध्येय पाहिजे, व्हिजन तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे. तिसरा मुद्दा आहे धैर्य पाहिजे, पेशन्स पाहिजे. जॉब सॅटिस्फॅक्शन शब्द ऐकलाय का तुम्ही? जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय, कोण सांगू शकेल? जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? तर तुमच्यामध्ये हा एक गुण असायला पाहिजे. तुम्ही काम केलं, संध्याकाळी तुम्ही घरी जाताना आज मी एवढं केलं संस्थेसाठी, त्याचं एक तुम्हाला समाधान असलं पाहिजे. तुमच्यामध्ये पेशन्स पण पाहिजे. कस्टमर एखादा उलट बोलतोय, ग्राहक हा देव आहे, हे भाव तुमच्याकडे कायम पाहिजे. मी सुरुवातीला सांगितलं कृतज्ञता भाव. आणि तुमच्यात तेवढ्या लेवलचा कॉन्फिडन्स पाहिजे. आणि कस्टमर कसंही बोलता, उलट सुलट हे केलं तरी सुद्धा तुम्ही त्याला नम्रपणानं उत्तर दिलं पाहिजे आणि त्याच्याकडनं बिझनेस काढून घेतला पाहिजे. कुणाशी संबंध कधी खराब करायचे नाही, लक्षात घ्या. कारण कोण कुणाला कुठं कधी कसा केव्हा उपयोगी पडतोय हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात आणि ते प्रयत्नपूर्वक राखण्यात खरंच शहाणपण आहे. त्यामुळं हा एक गुण तुम्ही डेव्हलप करायला पाहिजे. त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितलं, जबाबदारी तुम्ही स्वीकारायला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. जबाबदारी जास्तीत जास्त घेणारा माणूसच जास्तीत जास्त जीवनात प्रगती करत असते, पुढे जात असते. त्यानंतर आकर्षक व्यक्तिमत्व बनवायला पाहिजे. म्हणजे नुसता दिसण्यानं नाही, तर तुम्ही जेवढं नॉलेज घेता, तुम्ही जेवढं नवीन गोष्टी काही शिकता, नवीन नवीन आयडिया मांडता, तेवढं तुमचं व्यक्तिमत्व प्रभावी बनत जाते. बघा, लक्षात घ्या. मला माझ्या जीवनामध्ये
अपॉर्च्युनिटीज त्याच वेळी क्रिएट होतात ज्यावेळी तुमचं व्यक्तिमत्व आकर्षक असते, तुमचं ज्ञान तेवढंच आकर्षक असते, त्याच वेळी तुम्हाला संधी उपलब्ध होत जातात नेक्स्ट लेवलच्या. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर स्वतःवर काम करायला पाहिजे. त्यानंतर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ऍडमिनिस्ट्रेशनचं स्किल, प्रशासकीय कौशल्य तुम्ही आत्मसात करायला पाहिजे. आता तुम्ही या ज्या संस्थेत काम करताय त्याच्यातल्या सगळ्या लिगल गोष्टींची माहिती आहे, सगळे नॉर्म्स काय आहेत ह्याचा पूर्ण अभ्यास केला पाहिजे. ते सगळंच गुगलवर, युट्यूबवर सगळं अवेलेबल आहे. पण दररोज तुम्ही एक 10-15 मिनिटं 20 मिनिटं वेळ वेगळा काढून एक राखीव वेळ ठेवून तुम्ही डायरीमध्ये दररोज नोंदी करून एकमेकाला जर सांगत राहिला, ब्रँच मध्ये 5 जण आहे, तुझं कसं माझं कसं हे कसं झालं, ते गावाच्या सगळ्या चर्चा, अजितदादांचं कसं होणार, फडणवीसचं कसं होणार, हे सगळ्या चर्चा करण्यापेक्षा आपण ते दररोज एक 15 मिनिटं जर शिकलो नवीन गोष्टी, प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेशन स्किल, संस्था चांगल्या रीतीनं चांगल्या मार्गाने कोऑपरेटिव्ह बँकेसारखं रन व्हायला आपल्यात काय काय कमी आहे किंवा अजून कशात आपल्याला बदल करायला पाहिजे, हे जर स्किल आपण दररोज शिकू शकलो तर निश्चित संस्थेची प्रगती होईल की नाही. पण आपण की नाही वाढल्या गप्पा करण्यात वेळ वाया घालवतो अक्षरशः, ज्याचा आपल्याला काही फायदा नाही लक्षात घ्या. मग ते तुम्ही शिका. त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे संभाषण कौशल्य, उत्तम संभाषण कौशल्य असलेला माणूस नेहमीच पुढे जात राहतो. माझ्या यशाचं गुपितच आहे माझं बोलणं. तुम्हाला व्यवसायामध्ये ग्राहक जोडणं असेल किंवा इन्व्हेस्टर मिळायचं असेल किंवा नवीन संधी उपलब्ध व्हायचं असेल, तुम्ही तुमचं मत प्रभावी पद्धतीनं पुढच्यापर्यंत पोहोचवू शकला तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे एखादा म्हणतोय बघा, मैं तुझे कैसे बताऊं, मैं तुझे कितना प्यार करता हूं. वेळेत सांगितलंस तर बरं, नाहीतर नंतर तुझं लग्न होऊन तिचा मुलगा तुला येऊन मामा म्हणतो. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला तुमच्या मनातलं जे आहे हे तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. कम्युनिकेशन स्किल, संभाषण कौशल्य तुमचं प्रॉपर असायला पाहिजे. त्याच्यावर तुम्हाला बोलण्यावर कमांड पाहिजे तुमची, लक्षात घ्या. तुमचं बोलणं ऐकत राहावं. आता तुमची सगळ्यांची कंडिशन मला लक्षात येते की तुमची ऐकायची आणि शिकायची आता सध्या मानसिकता नाही आहे, कारण 2 चपात्या जास्त झाले, जरा डाळ तडका होते. पण तरी पण तुम्ही जरा ऐकायला लागलाय, थोडं का होईना थोडं घ्यायला लागलाय. का सांगा बघूया, तेवढं तुमच्यावर ते हे ठेवायचा मी प्रयत्न करालोय, आधनमधनं विनोद करून हे करून. म्हणजे तुमची कंडिशन मी समजू शकतो, कारण मी पण विद्यार्थी दशेत असं बसत होतो. पण तुमची प्रगती तेव्हाच होणार आहे ज्यावेळी तुम्ही असं चंचल मनाला जरा थोडस स्थिर करायचा प्रयत्न करणार आहे. बघा, स्थिर मन सुखाचा सागर आहे, तर अस्थिर मन दुःखाचा आगर आहे. पिक्चर बघण्यात 3 तास तुमचा मनाला आनंद का मिळतोय सांगा बघूया. तुमचं मन 3 तास तिथं स्थिर असते की नाही. इंस्टाग्रामला लगेच रील्स बघायला फायद्याच्या गोष्टींचा कधी करत नसतोय. ही सहज प्रवृत्ती आहे. पाणी कसं उताराला जाते की नाही, तसं माणसाचं मन जे आहे ते अधोगतीचं कायम धाव घेत असते, कायम डबऱ्यात जायचा विचार असतोय. प्रगतीचा विचार फार कमी लोकांकडे असतोय, लक्षात घ्या. मी काय म्हटलं, स्थिर मन सुखाचा सागर आहे, तर अस्थिर मन दुःखाचा आगर आहे. आणि माणसाचं मन जे असते की 2 मिनिटं थोडा वेगळा विषय आहे, पण तुम्हाला 2 मिनिटं सांगतो आणि याचं उत्तर पण नेक्स्ट सेशन मध्ये देतो. एक माणूस काय म्हणाला माहितीये काय, कुत्र्याचं शेपूट मी सरळ करून दाखवतो म्हणाला. आणि त्याने एका नवीन शेपूट घातला आणि असं आयटीचं बघायला चालू केलं मी कसं सरळ केलो. पण 5 मिनिटानंतर कुत्र्यानं नळीतनं शेपूट काढल्यावर ते आणि वाकडं झालं. मग ते आणि डोक्यावर कपाळावर हात मारून घेतला त्यानं. तसं माणसाचं मन जे आहे ना, तर मागे सगळी चुळबुळ करणारी वगैरे मी बघायला लागले, लक्ष आहे माझं सगळ्यांच्याकडे. त्यांनी कसं जरा वेगवेगळ्या नळ्यात मन घालून बघतात. म्हणजे आता जरा व्हॉट्सअप बघून बघूया मन स्थिर होते काय, आता जरा बाहेर जाऊन फिरून येऊन बघूया मन स्थिर होते काय, आता जरा पिक्चरला जाऊन बघूया मन स्थिर होते काय, आता जरा नाच गाणी बघून बघूया मन स्थिर होते काय. पण एवढं सगळं बहिरत प्रयत्न करून सुद्धा मनाला स्थिरता काय, हे मन हे चंचलच आहे, लक्षात घ्या. पण स्थिर करू शकला त्याने जगावर राज्य केलेला आहे, इतिहास आहे, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, त्या मनाला अखंड स्थिरता प्राप्त करून द्यायचं काय आहे, त्याचं एक सूत्र आहे. पण ते मी सांगणार तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये. 24 तास आनंदी राहण्याचं गुपित काय आहे, पण ते 1 मिनिटात 2 मिनिटात सांगायचा विषयच नाहीये. त्या पण गोष्टी इथं विश्वात सृष्टीत ह्या अवेलेबल आहेत,
पण तुम्ही जे अभ्यास केला तर मिळणार तुम्हाला. तर असं थोडस इकडे लक्ष द्या, हे तुमच्या फायद्यासाठी चाललंय आणि ह्यातल्या गोष्टी काय इम्प्लिमेंट करायच्या आहे ते मुद्दा क्लिक होते ते नोट डाऊन करा. त्याच्यावर उद्यापासून तुम्ही काम करायला चालू करा. निश्चितच संस्था मोठी झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचा पगार वाढल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात घ्या. आणि सगळेजण बघा एकमेकावर डिपेंड आहेत, अवलंबून आहेत. त्यामुळे तुम्ही कृतज्ञ होऊ नका, कृतज्ञ राहा. जसं आपण मुलांना शिकवतोय, काय मुलांना सांगतोय, शिक्षक हे विद्यार्थ्यांचे देव आहेत म्हणून सांगतोय, बरोबर. तसं विद्यार्थी हे सुद्धा शिक्षकांचे देवच आहेत की. आता शिक्षण क्षेत्रात जर विद्यार्थी वजा केला तर शाळा जन्माला आल्या असते काय, मुख्याध्यापक जन्माला आले असते काय, सगळ्यांचे पगार झाले असते काय. मग विद्यार्थी हा सुद्धा शिक्षकांचा देवच आहे की. आता डॉक्टरला म्हणतो आपण पेशंटचा देव आहे म्हणून, तसं डॉक्टरचं पेशंट हे सुद्धा देवच आहे हो, बरोबर आहे की. जर पेशंट वजा केला तर डॉक्टरांना किंमत आहे काय. मग त्यामुळं सगळेजण आपण एकमेकावर डिपेंड आहे. आपण नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे, लक्षात घ्या. धन्यवाद दिलं पाहिजे त्यांचं. तर ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही संस्थेप्रती पण कृतज्ञ पाहिजे, तुमच्या सगळ्या सिनियर लोकांप्रती कृतज्ञ पाहिजे. जेवढा कृतज्ञता भाव तुमच्यात जास्त तेवढा तुम्हाला बिझनेस जास्त मिळतोय. आणि लाईफ मध्ये सुद्धा तुम्ही कृतज्ञ पाहिजे. या देवाबद्दल कृतज्ञ पाहिजे, या युनिव्हर्स बद्दल कृतज्ञ पाहिजे. म्हणजे तुम्ही एकटं काही करू शकत नाही, लक्षात घ्या. निसर्गाच्या जर एकदा मनात आलं, एकटा असं चौकात राहून म्हणत असतोय मी लाट मारीन तिथं पाणी काढीन, असं माझं हे आहे ते आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी असा आहे, मी तसा आहे, असं 5 मिनिटं चौकात राहून पानपट्टी समोर भाषण मारतोय आणि घरी जातोय. घरी गेले गेले त्याला जोरात थंड वाजून येत्या, त्याला 2-3 वर्ण पांघरून घातलं तरी त्याची थंडी थांबत नाही आणि त्याला नेऊन लगेच दवाखान्यात ऍडमिट करायला लागते. आणि जो 10 मिनिटापूर्वी म्हणत असतोय मी लाट मारीन तिथं पाणी काढीन, माझं असं आहे तसं आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, जो म्हणत असतोय लाट मारीन तिथं पाणी काढीन, त्याला चमच्यानं पाणी पाजावं लागत असते 10 मिनिटातच, लक्षात घ्या. म्हणजे चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवी तो हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण तेजाची भजन चुकू नका. चाललंय हे कशामुळे चाललंय ते शक्तीचे एकदा तुम्ही कृतज्ञता मानायला पाहिजे, धन्यवाद मानायला पाहिजे, लक्षात घ्या. थोडस तुम्ही मी कोण आहे ह्याचा जरा अभ्यास करून बघा. तुम्ही माझा जन्म नेमका कशासाठी झालेला आहे आणि ह्याची जाणीव तुम्हाला ज्यावेळी होईल की नाही त्यावेळी जगण्याला फार मजा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं सगळं आपण एवढं सगळं व्यवस्थित आहे की नाही. तुम्ही निक म्हणून एक युट्यूबला माणूस आहे, त्याला 2 हात नाही 2 पाय नाही, तो जगातला 1 नंबरचा मोटिवेशनल स्पीकर आहे, तो सगळ्या गोष्टी करू शकतोय. तर तुम्ही आम्ही एवढं सगळं परमेश्वरानं दिलेलं आहे. शरीराची किंमत किती आहे, शरीराची किंमत किती आहे. हृदयाचं ऑपरेशन करायचं म्हटलं 2 लाख रुपये लागतात. एक वेळ लघवी नाही झाली डायलिसिस करायला 50,000 रुपये लागतात. आज लिव्हर बदलायचं 30 लाख रुपये लागतात. किती कोटीचं हे शरीर आहे, फुकट मिळाले. देवानं परमेश्वरानं या सगळ्याचे पैसे घेत होता तर तो किती कोटीचा बंगला बांधत होता. आपल्याला किंमत आहे. साक्षात परमेश्वरानं स्वतःच्या हातानं स्वतःची तयार केलेली जिवंत मूर्ती म्हणजे मानवी शरीर असून ते अनेक आश्चर्यांचे आश्चर्य तर अशक्य चमत्काराचे आगर आहे. अशा शरीररूपी परमेश्वराच्या जिवंत मूर्तीला दारू, गुटखा, गर्द, तंबाखू, अनिष्ट विचार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर त्या मूर्तीकडनं तसाच भयानक प्रतिसाद मिळून भयंकर शारीरिक मानसिक रोग जळून माणूस रसातळाला जाऊन त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. परंतु ह्याच शरीररूपी परमेश्वराच्या सुंदर मूर्तीला पौष्टिक आहार, व्यायाम, चांगल्या सवयी आणि सुसंस्कार यांचा जर नैवेद्य अर्पण केला तर आनंद, यश, सुख, समाधान, शांती प्राप्त होऊन त्याच्या जीवनाचं नंदनवन होते, लक्षात घ्या. त्यामुळे आपण नेहमी कृतज्ञ राहिलं पाहिजे, धन्यवाद मानलं पाहिजे. ही एक तुम्हाला प्रगती करायची त्यानंतरचा पुढचा पुन्हा एक निर्णय क्षमता. तुमच्याकडे निर्णय घ्यायचा, निर्णय पहिल्यांदा घ्यायला पाहिजे. डिसिजन मेकिंगचं हे असलं पाहिजे. एखादं ब्रँच मॅनेजर सुट्टीवर आहे, सीईओ सुट्टीवर आहे, त्यांची जबाबदारी तुम्हाला सक्षमपणे पाहता आली पाहिजे. किंवा कस्टमर कोण तर आलाय, आज ते सर आले मग तुम्ही उद्या या, परवा या, असं न करता त्यांची जबाबदारी आपण कसं घेऊ शकतोय. काही निर्णय आपण तिथं घेऊन कस्टमरला अडवणूक करायची नाही. जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देऊ शकतोय इतर बँकांपेक्षा. म्हणजे तुमचं सगळे कस्टमरनी चर्चा केली पाहिजे, बाबा फॅक्टिक मध्ये एवढी चांगली सेवा आहे, एवढं हे नव्हतं, ह्या मॅडमनी मला असं हे केलं. किंवा सुट्ट मागायला येणारे काही कस्टमर असतात, सेवा देणं, लक्षात घ्या. बघ आपल्याला काम करायचं नाही, व्हॉट्सअप बघायला टाइम पुरत नाही म्हणून आपण त्याला नाही म्हणून सांगा किंवा त्याच्यावर चिटणं सारखं सारखं काम मागायला येतोय म्हणून
असं न करता तुम्ही लोकांच्या जेवढे जेवढे मदत करता लक्षात घ्या तेवढं तेवढं ग्राहक आपलासा होतोय. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर रिस्क टेकिंग ॲबिलिटी, जोखीम घेण्याची क्षमता. आता तुम्ही